2020 मध्ये VRS-19 अंतर्गत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मिळालेल्या रजा रोखीकरण आणि सानुग्रह अनुदान रकमेवर प्राप्तिकर प्राधिकरणानं मोठ्या प्रमाणात कर कपात केली होती। यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याचे साधारण 3 लाख ते 18 लाख रुपयांपर्यंत नुकसान झालं होतं। या अन्यायाविरुद्ध SNPWA संघटनेनं पुणे येथील प्राप्तिकर अपीलीय न्यायाधिकरणाकडे दाद मागितली होती। न्यायालयानं कर्मचाऱ्यांच्या बाजूनं निकाल देत ही कर कपात बेकायदेशीर ठरवली। या ऐतिहासिक निर्णयामुळे महाराष्ट्रातील सुमारे 10,000 कर्मचाऱ्यांना व्याजासह त्यांच्या हक्काची रक्कम परत मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। संघटनेचे सरचिटणीस ज्ञानेश्वर गायकवाड, जिल्हा समन्वयक तानाजी पडवेकर आणि त्यांच्या कायदेशीर टीमनं या लढ्यासाठी विशेष परिश्रम घेतले। या विजयामुळे संपूर्ण राज्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। यामुळे केंद्र सरकारने 2020 मध्ये राबवलेल्या VRS-19 योजनेअंतर्गत सेवानिवृत्त झालेल्या सुमारे 10,000 कर्मचाऱ्यांच्या पदरात आता सुखाचं दान पडणार आहे। प्रहार डिजिटलसाठी शुभम पवार, रत्नागिरी। संचार निगम पेन्शनर्स वेलफेअर असोसिएशनने हा जो लढा उभारलेला आहे याच्यामध्ये आम्हाला जे ऐतिहासिक यश लाभलेलं आहे याची एक साधारणतः मुख्यतः BSNL मध्ये जे सेवानिवृत्त झालेले कर्मचारी होते, अधिकारी होते, त्यांच्यावरती त्यांना एक ग्रॅशियाची जी अमाऊंट होती, रक्कम होती, त्या रकमेवरती एक मोठ्या प्रमाणामध्ये असा इन्कम टॅक्स BSNLने बसवला होता आणि त्याच्यामध्ये प्रत्येक वर्षाला फक्त एकदाच फक्त 5 लाख रुपयाचं एक्झम्पशन आम्ही तुम्हाला देणार होतो असं त्यांनी सांगितलं। पण तो एक अन्याय होता, मोठा अन्याय होता आणि आम्हाला ज्या वेळेला आमच्याकडे 9 ते 10 वर्ष आम्ही अगोदर रिटायरमेंट होऊन सुद्धा आमचा जो पैसा, हक्काचा पैसा होता, तो पैसा मोठ्या प्रमाणात जवळजवळ 30% रकमेच्या स्वरूपामध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी आणि BSNLने हा सरकारी तिजोरीमध्ये घातला गेला होता। आम्ही याला आमच्यावरती हा जो अन्याय झाला, या अन्यायाला आम्ही पडवेकर लॉ चेंबरच्या माध्यमातून आम्ही विविध कोर्टामध्ये आम्ही आव्हान दिलं आणि हे आव्हान दिल्यानंतर आम्हाला सगळ्या ठिकाणी यश प्राप्त झालं आणि या यशामध्ये असं त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलं गेलं की जी BSNLने जी रिट्रेचमेंट केलेली आहे, कामगार कपात केलेली आहे आणि कामगार कपात केल्यानंतर तो जो कॉम्पेन्सेशन दिलेला आहे म्हणजे ती नुकसान भरपाई दिलेली आहे, ती नुकसान भरपाई आहे, तो कुठल्या प्रकारचं सानुग्रह अनुदान नाही आहे आणि सानुग्रह अनुदान नसल्यामुळं यांचा जो इन्कम टॅक्स कापलेला आहे, यांचा जो इन्कम टॅक्स परत केलेला आहे, तो इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी पुन्हा एकदा यांच्या खात्यामध्ये जमा करावा अशा प्रकारचे स्पष्ट आदेश कोर्टाने म्हटलेला आहे। ह्याच्यामध्ये हे लोकांचे हक्काचे पैसे होते, आपल्याला फक्त हे त्यांना परत देण्यासाठी जी लढाई होती त्याच्यासाठी आम्ही माध्यम होते फक्त, पण हे ह्यांचे पैसे होते, आम्ही फक्त ह्याच्या मागे आमचं जे पण हे होतं ते आम्ही हे केलं आणि ह्यांना परत आणून दिले पैसे। आता एवढंच बोलायचं आहे की हे तुमचे पैसे आहेत आणि तुम्ही ह्याला बऱ्यापैकी वापरा।